मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिथे जाचाल तिथे वाचाल भारतीय संविधान या कार्यक्रमाअंतर्गत संविधान जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहे। आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे परिचारिका प्रशिक्षण सांस्कृतिक हॉल येथे भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्ष व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैना घोष यांनी मार्गदर्शन केले। तुम्हाला वाटते अमेंडमेंट्स म्हणतात म्हणजे मंत्री सगळे करतात म्हणजे पार्लमेंट करतात तिकडे खासदार असते राज्यसभा आहे पण शेवटी ते निवडून येतात माणसांकडून। तर एक समाज जसे परिवर्तन होत राहते समाजामध्ये मॉडर्निटी असते समाज काही काही गोष्ट घेतात नवीन काही जुन्या गोष्टी सोडतात तर त्याच्या सोबत एक ताळमेळ ठेवून संविधान पण बदलली पाहिजे। तर संविधानामध्ये त्याच्यामुळे ते अमेंडमेंटची प्रिन्सिपल जवळपास 100 अमेंडमेंट्स स्वतंत्र पासून आजपर्यंत जवळपास 100 अमेंडमेंट्स भारताच्या संविधानाचे झालेले आहेत देशाची आणि कालाची गरज लक्षात घेता। पण आता तुम्ही सांगाल की तर पूर्ण संविधानच बदलून गेले असतील तर असं नाहीये। पूर्ण संविधानाचे काही काही गोष्टी मूलभूत असतात तर सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये स्पष्ट गाईडलाईन जे आहे केशवनाथ भारती असेल किंवा इतर जजमेंट असेल त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले कॉन्स्टिट्यूशन इज अमेंडेबल म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता पण त्याच्यामध्ये काही मूलभूत गोष्टी आहेत ज्याला तुम्ही टच करू शकत नाही ज्याची काही अमेंडमेंट होऊ शकत नाही। तुमच्या हातासमोर जर असेल तर तो बोल्ड केलेला उद्देशिका म्हणजे काय हे पण बदल होऊ शकत म्हणजे हे उद्देशिकाचे पण अगोदर काय होते याच्यामध्ये पण बदल करायचे पण त्याच्यानंतर पण त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली 1-2 अमेंडमेंट त्याच्यामध्ये सुद्धा झाली। पण हे जे बोल्ड आहे हे भारताचे एक पानामध्ये पूर्ण संविधानाचे जे कणा आहे हे तुम्हाला एक पानामध्ये मिळेल। संविधान कशासाठी कारण सामाजिक कार्य सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय त्याच्यानंतर उपासना विश्वास अभिव्यक्ती श्रद्धा याच्या स्वातंत्र्य हे महत्त्वाचे पॉइंट आहे। प्रत्येक शब्दाचे मिनिंग वेगवेगळे असते त्याची वाचा याची स्वातंत्र्य दर्जा व संधीची समानता म्हणजे जे आम्हाला जे संधी मिळतात काही काही गोष्टी ते प्रत्येकासाठी समान असली पाहिजे। त्याच्यानंतर जे आहे फ्रॅटर्निटी ज्याला मी म्हणतो ते आहे बंधुता हा फार महत्त्वाचा हा जे शब्द आहे ना हा फार महत्त्वाचा आहे कारण भारत जे आहे ते वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या भाषाच्या याचा समावेश आहे। एक जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितले 400-450 बोली असतील आमच्याकडे बेंगॉलमध्ये पण तसं 350 आणि दर किलोमीटरमध्ये भाषाची जे शैली आहे ते चेंज होतात। आता मराठवाड्यातले बरेचसे लोक ज्याप्रमाणे मराठी बोलतात ते पुण्याचे लोक बोलणार नाही मी विदर्भाला पण काम केलं तिकडे पण बोलत नाही कोकणातली मराठी वेगळी आहे इकडे जे लई भारी झाले हे फक्त मराठवाड्यासारखीच आहे याला मी पुढे ऐकलं नाही। नागपूर विभागात मी काम केलं मी कोकणात काम केले नाशिकमध्ये पण काम केलं आता पुणेरी मराठी तिकडे म्हणजे थोडा जास्त आहे तिकडे थोडा प्रमाणिक म्हणजे एकदम संस्कृताइज जे मराठी आहे समजा पुरेशा है ना पुरेशा हा शब्द हे पण तुम्हाला त्या थोडा पुण्याचे साईडला गेले तुम्हाला पुरेशा ते एक ऐकायला मिळेल। तर अशा प्रकारच्या देशामध्ये मी तुम्हाला काय सांगितले की याच्या अगोदर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज म्हणजे राजा असेल नवाब असेल आमच्याकडे नवाब होती बेंगॉलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तसं वेगवेगळ्या राज्यासारखा असेल एकदा कॉन्स्टिट्यूशन झाला इंडिपेंडन्स झाला एकच देशामध्ये एकच सेंट्रल गव्हर्नमेंट एकच जे प्रत्येक राज्यामध्ये एक राज्य शासन पण त्याची सेंट्रल स्टेट रिलेशन मध्ये भाग 3-4 पासून जर आपण वाचायला लागलं तर त्याच्यामध्ये सेंट्रल स्टेट रिलेशन पण आहे त्याचे फेडरलिझम म्हणतोय मी पण ते फेडरलिझम जे आहे ते एकच स्ट्रक्चर आहे त्याची पिरामिड आहे एक पिरामिड जर तुम्ही कल्पना केली म्हणजे फेडरलिझमचे एकदम ग्रासरूट पर्यंत आहे ना आणि त्याच्यानंतर आला कॉन्स्टिट्यूशन 74th अमेंडमेंट त्याच्यामध्ये आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद आणि ग्रामपंचायत हे 3 tier सिस्टम आम्हाला मिळाली। तर हे बंधुता फार आवश्यक आहे म्हणजे कॅमेराडरी ज्याला मी म्हणतो ज्याला फ्रॅटर्निटी म्हणतो म्हणजे भाषा काहीच असू द्या जाती काहीच असू द्या धर्म काहीच असू द्या त्याच्यापैकी सगळ्यांपेक्षा मोठं जे काय ते आम्ही भारतीय आहात आणि ते भारतीयांसाठीच हा कॉन्स्टिट्यूशन संविधान आहे। ते शेवटच्या लाईन मध्ये तुम्ही जे वाचले शेवटच्या लाईन मध्ये पण तोच आहे त्याच्या आणि पहिला जे लाईन आहे पहिला जे शब्द आहे तोच आहे आम्ही भारताचे लोक हे आमची परिचय आहे आणि शेवटचे लाईन याद्वारे हे संविधान अनुकृत अधिनियमित करून स्वतःला अर्पण करतो। बनवले कोण पार्लमेंट त्यांना निवडून कोण दिले भारताचे लोक म्हणजे त्यांनीच हा संविधान बनवले
आणि तो संविधान त्यांनीच पालन करणार याची शपथ आम्ही या ठिकाणी घेतो. कळलं का? इट इज अ कॉन्स्टिट्यूशन मेड बाय अस, इट इज अ कॉन्स्टिट्यूशन मेड फॉर अस, दॅट यू शुड रिमेंबर. तर आता बरेचशा पुस्तक वाचतो पण कॉन्स्टिट्यूशन कोणी वाचत नाही. फक्त हे लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्यूशन कायदे वाचणे हे फक्त सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, तालुका कोर्ट याची जजेस आणि वकिलांचे काम नाही. हे फक्त कलेक्टर साहेबांचे आणि आमचे काम नाही. कायदा वाचणे हे सगळ्यांचे काम आहे. सगळ्यांना कायद्याची सुशिक्षित असली पाहिजे. इग्नोरन्स आपण जे आहे आपण बोलू शकत नाही कायदा मला माहिती नव्हतं म्हणून माझ्याकडून चूक झाली. इग्नोरन्स कॅनॉट बी युज्ड एज अ सपोर्ट इन सिव्हिल एज वेल एज इन क्रिमिनल केसेस. तर कायद्याची वाचन आपल्याकडे असणे फार आवश्यक आहे. किमान आपण जे सर्व्हिस मध्ये आहात, आपण जेव्हा आपल्याला वर्क ऑर्डर मिळतात कोणत्याही कामासाठी वर्क ऑर्डरची अटीवर तरी पाहून घ्या. तेच तुमच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन साठी पण सारखं महत्त्व आहे. किती लोकांनी वाचले असेल अटीवर शक्ती बघा. हे आमचे तुम्ही काय आमचे नाव आहे कुठे पोस्टिंग झाली हे दोनच आपण ओळी वाचतात आणि त्याच्यानंतर आपण जॉईन करतात. तर कायद्याची वाचन कायद्याची जाणीव असणे हा फार आवश्यक आहे. आणि शेवटी असा म्हणजे थोर माणसाचे राज्य आहे भारत. एकतर थोर माणसाचे देशच आहे. एवढी मुनी ऋषी एवढं मोठे थोर माणूस भारताची मातीतलं जन्माला आला. आणि महाराष्ट्रात स्पेसिफिकली ज्यांना मी देव म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राजघटनेचा शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज आणि राजघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा थोर माणसांसमोर काहीतरी आम्हाला पण त्याच्यामध्ये त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर जे आहेत परदेशात जाऊन लॉची डिग्री त्या ठिकाणी त्यांनी स्वतः करून आणली होती आहे की नाही. त्यावेळेस तर कोणालाही बाहेर काय आताही बाहेर जाणे एवढे अवघड आहे. आणि त्यावेळेस म्हणजे कशा कंडिशन होते ते एकदा बघून घ्यायची है ना. आणि हे स्वतंत्र काही असाच मिळालेले नाहीये. बरेचसे लोकांचे जीव गेलेले आहे. असेही लोक आपली जीवन दिलेले आहे ज्यांना माहिती होतं की स्वतंत्र झाल्यानंतर मी हे स्वतंत्र स्वतःचे डोळ्यात पाहू शकणार नाही. असेही लोक आहेत. आम्ही असा कधी परीक्षा देतो का की बाबा जेव्हा रिझल्ट निघेल माझ्या नाव येणार नाही तरी मी प्रिपरेशन करतो. असा कधी झाले का? नाही होत. तरी स्वतंत्र सैनिक म्हणून आम्ही त्याला म्हणतो ज्यांनी आपला जीव दिलेला आहे त्या ठिकाणी. त्याला माहिती होतं की आम्ही जाणार. तरी अशा गोष्टीसाठी त्यांनी प्रयत्न केले, त्यांनी आपले जीव दिले ज्या गोष्टीचे फ्रुट्स म्हणजे ज्याची स्वतंत्रता त्यांना एक्सपिरियन्सच करतात. तर याच्या मान ठेवून मला वाटते की कायदेशीर कसे आपलं जीवन कायदेशीरपणाने कसे चालवायचे, संविधानाप्रमाणे कसे चालवायचे. मी सांगितले आमच्याकडे एकच पुस्तक संविधान. बाकी जरी तुम्ही काही नाही काहीच नाही वाचलं तरी संविधानाची मूलभूत गोष्टी जर आपण वाचून घेतली की काय काय आहे त्याच्यामध्ये फार त्याच्यामध्ये एकदम मोठा आपलं पूर्ण संविधान वाचण्याची गरज नाही. कधी वेळ असेल तर आपण एकदा संविधानाची जी मूळ कॉपी आहे ते वाचा. कारण एकदम सुरुवातीचे जे संविधान होते ते हातात दिलं होतं. हे जे तुम्ही बघतात आता हे जे वाचले हे जे डिझाईन्स चारी बाजूला हे हातात ड्रॉ केलेले आहे. हे हातात ड्रॉ केले गेलेलं आहे. आणि मी आता तुम्हाला ते नाव सांगणार नाही पण कधी जर तुम्ही वाचले आता ह्याच्यामध्ये तो दिसत नाही. ठीक ऐसे जगह पे उनका नाम भी साइन किया हुआ है जो ओरिजिनल कॉपी ऑफ कॉन्स्टिट्यूशन है या फिर आपके जो अच्छे है ओरिजिनल उसमें भी इनका नाम यहाँ पे साइन किया हुआ है जिन्होंने ये लिखा है. कभी मौका मिले उसको जरूर पढ़ना और जरूर उनका नाम आप देखना क्योंकि ये महान लोग थे. इतना अच्छा कैलिग्राफी करते थे. भारत का पूरा संविधान लिखा है उनके नाम से. एकदम शुरुआतीची जी कॉपी आहे तर भारताने असा रत्न असा हिरोचे जन्म पण भारताने देखील दिलेला आहे. तर याच्यामधून आज तुम्ही शपथ तर घेतले पण हे शपथ कधी म्हणजे असं विसरता का मला. मी जेव्हा सर्व्हिस मध्ये आला तर मी पण शपथ घेतली. आमचे 1000 UPSC मध्ये 2019 मध्ये सगळे एकत्रितच असं संविधानाचे आम्ही शपथ घेतलं. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते संविधान कसे अंगीकृत करता येईल त्याची मूलभूत तत्वे कसे इंटिग्रेट करता येईल. कारण हे ऑर्गॅनिक आहे. संविधान फार ऑर्गॅनिक आहे बरं. म्हणजे हे काही एक वेगळं एकाच दिशेने चालणारा पुस्तक नाहीये. हे फार ऑर्गॅनिक आहे. याला समजला पाहिजे. फक्त आठवण करून तुम्ही संविधानाला अंगीकृत करू शकत नाही. त्याला समजलं पाहिजे. त्याचे मागे जे हेतू आहे ते समजलं पाहिजे. प्रत्येक ऍक्ट प्रत्येक कायद्याचे मागे हेतू आहे. त्याच्यासाठी संविधानाचे जे आर्ग्युमेंट्स आहेत त्याची पुस्तक आहे. आपण आर्काइव्ह मध्ये गेले तर संविधान सभेतल्या प्रत्येक आर्ग्युमेंटची आर्काइव्ह आहे. त्याच्यामध्ये दर जे सेक्शन आहे दर आर्टिकल आहे त्याच्यावर चर्चा झाली. त्याच्यामध्ये कोण काय सांगितले तेही तुम्हाला वाचायला मिळेल. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांची टिप्पणी वाचायला मिळेल तुम्हाला. कधी जर आर्काइव्ह मध्ये गेले ना ते चर्चे संविधान सभेतल्या बाबासाहेब आंबेडकरांची काय टिप्पणी होती त्यांची काय कॉमेंट्स होती आणि इतर
राजेंद्र प्रसाद साहेबांच्या काय कॉमेंट्स होती, इतर मोठ्या मोठ्या जे राजकीय त्यावेळेस व्यक्ती होते त्यांची काय कॉमेंट्स होती, हे तुम्हाला वाचायला मिळेल. याची ऑर्गॅनिक